कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदी येथील पुत्रदा एकादशी दिनी माऊली मंदिरामध्ये भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली। परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांमधून मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली। 50,000 वर भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। एकादशी दिनी मंदिर नगर प्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले। मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते। आळंदी ग्रामस्थ आणि महिला भाविक यांनी इंद्रायणी आरतीस एकादशी दिनी प्रतिसाद देत हरिनाम गजरात आरती केली। आळंदी मंदिरात भाविकांनी पुत्रदा एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले। एकादशी दिनी श्रींच्या मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला। यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊलीवीर तुकाराम माने आदी उपस्थित होते। भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले। दुपारचा महानैवेद्य वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री धूपारती संतोष मोझे सरकार यांच्या वतीने हरिजागर सेवा रुजू झाली। श्रींच्या दर्शन प्रदक्षिणापूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली। राज्यातून आलेल्या भाविकांनी श्रींचे दर्शन घेत मंदिरात प्रदक्षिणा केली। यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊलीवीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने आदींनी भाविकांशी संवाद साधला। आळंदी येथील श्रींचे दर्शन घेत अनेक भाविक देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यास रवाना झाले। आळंदी मंदिरात भाविकांनी धूपारतीस देखील गर्दी केली। मंदिरामध्ये परंपरेने धार्मिक उपचार, श्रींची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले। भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊलीवीर यांच्या नियंत्रणात करण्यात आली। यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी परिश्रम घेतले। यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शिंदे, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सुरळीत वाहतुकीचे तसेच बंदोबस्ताचे नियोजन केले। आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे प्रभावी नियोजन आवश्यक असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले। यामुळे भाविक नागरिक यांना वाहतुकीच्या कोंडीतून राहत मिळेल। यावेळी आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनास सुरळीत वाहतुकीसाठी सहकार्य केले। आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ यांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली। एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली। यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता जुजम, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील, गोविंद ठाकूर तौर, अनिता शिंदे, कौसल्या देवरे, पुष्पा लेंडघर, शैला तापकीर, राणी वाघ, सुरेखा कुऱ्हाडे, सरस्वती भागवत, नीलम सुनीता कोठावडे, अनिता जंगले, सरला भागवत, विमल मुसळे, शोभा पाटील, सुनीता मोरे, प्रतीक्षा हणवते आदींसह भाविक उपस्थित होते। इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता जुजम यांनी केले। इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आवाहन गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांनी केले। इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता जुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले। आळंदी इंद्रायणी नदी घाटाचे पावित्र्य जोपासण्यास मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देण्यात येत असल्याचे राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता जुजम यांनी सांगितले। मान्यवरांच्या हस्ते इंद्रायणीच्या आरतीनंतर पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली।
झाली। प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।